नमस्कार मित्रांनो, मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स या विषयाअंतर्गत विभाग शेती पशुपालन मी निदेशक नितीन भालेराव. आजला आपण शिकणार आहोत माती परीक्षण कसे करावे किंवा माती परीक्षणासाठी आवश्यक असलेला मातीचा नमुना कोणत्या प्रकारे घेतला जातो याची आपण आजला माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीचा नमुना घेत असताना कोणती काळजी घेतली जाते. तर मातीचा नमुना घेण्यासाठी जे आपण साहित्य वापरणार आहोत, उदाहरणार्थ आपल्याकडे असणारे अवजार फावडे, कुदळ, खमेले, खुरपी इत्यादी जे काही साहित्य घेणार आहोत आपण, तर ही सर्वात महत्त्वाचं स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबरोबर मातीचा नमुना कोणत्या ठिकाणचा घ्यायचा नाही ते लक्षात घ्या. शेतामधील खते टाकण्याची जी जागा आहे, त्याबरोबर कचरा आपण टाकतो त्या ठिकाणची जागा, ज्या ठिकाणी जनावरं बसत असतात, त्याबरोबर झाडाखालची जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट आणि शेताचे बांध इत्यादी जागांवरून किंवा ह्या जागांच्या जवळून मातीचा नमुना घ्यायचा नाहीये. आपल्या शेतामध्ये जर पीक असेल तर उभ्या पिकांखालील जर मातीचा नमुना घ्यायचा असेल तर 2 ओळीमधील मातीचा नमुना घ्यायचा. परंतु जर पिकाला रासायनिक खत दिले असेल तर 3 महिन्याच्या आत त्या जमिनीमधून मातीचा नमुना घ्यायचा नाही. मग मातीचा नमुना पिके काढल्यानंतर, परंतु नांगरणीच्या पूर्वी घ्यायचा. शक्यतो रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यामध्ये जर मातीचा नमुना घेतला तर पृथक्करण करून परीक्षण अहवाल आपल्याला पेरणीपर्यंत उपलब्ध होत असतो. निरनिराळ्या जमिनीतील मातीचा नमुना गोळा करत असताना वेगवेगळ्या मातीचे नमुने एकत्र मिसळायचे नाहीत. त्याबरोबर मातीचा नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवत असताना शक्यतो रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये. तर आता आपण पाहूयात मग मातीचा नमुना कोणत्या ठिकाणाचा घ्यायचा आहे किंवा तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीचा नमुना घेण्यासाठी शेतात गेल्यानंतर आपल्या शेतीची पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. हे विभाग पाडत असताना ह्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे की जमिनीचा रंग, खोली, त्याचा पोत, उंच सकलपणा, पाणथळ किंवा चोपण जागा ह्या सर्व बाबींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा विविध ठिकाणचा नमुना घेत असताना प्रत्येक विभागातून वेगवेगळ्या पद्धतीचा नमुना घेणं अत्यंत आवश्यक आहे. एका हेक्टरमधून 15 ते 20 ठिकाणाची माती घ्यावी. मातीचा नमुना घेत असताना प्रत्येक विभागामध्ये किंवा शेतातल्या आपल्या प्रत्येक ठिकाणाहून झिगझॅग पद्धतीने नागमोडी आकारामध्ये जागोजागी रेषांची मार्किंग करायची आहे आणि त्या ठिकाणी खड्डा घ्यायचा आहे. निवडलेल्या ठिकाणी जागेवरती काडी कचरा असेल किंवा दगड असतील तर ते सर्वप्रथम बाजूला करायचं आहे आणि तो खड्डा घेत असताना इंग्रजी व्ही आकाराचा काय करायचं आहे, आपल्याला खोलवर खड्डा घ्यायचा आहे. आता हा खड्डा घेत असताना एक बाब लक्षात घ्यायची, आपल्याकडं जर भाजीपालावर्गीय पिकं जर घ्यायची असेल तर त्यांची मुळं जितक्या खोलीवर जातात म्हणजे साधारणपणे 25 ते 30 सेंटीमीटरपर्यंत आपण खड्डा घेऊ शकतो. पण जर फळपिकांसाठीचं माती परीक्षण करायचं असेल, फळपिकांची लागवड करायची असेल तर मग मात्र 60 सेंटीमीटरपर्यंतचा खोलीचा खड्डा घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं त्यातील माती बाहेर काढून तो खड्डा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे. आता आपण पाहिलं शेतात आपल्याला ज्या ज्या ठिकाणावरून मातीचा नमुना घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपण पिकांच्या मुळांच्या खोलीप्रमाणे खड्डे खोदल्यानंतर त्यातील माती पहिल्यांदा बाहेर काढून टाकली आणि काढून टाकल्यानंतर जो खड्डा राहतो तर त्या खड्ड्याच्या आकारानुसार कडेच्या बाजूची साधारणपणे काय करायची, माती आपल्याला खरवडून काढायची आहे आणि वरपासून खालपर्यंत ती माती खरवडून काढून स्वच्छ अशा घमेल्यामध्ये गोळा करायची आहे आणि ती एखाद्या गोणपाटावरती ठेवायची आहे. खड्ड्याच्या कडेची माती काढत असताना दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर तपासणी करायची असेल मातीत म्हणजे तर लोह वगैरे यासारख्या घटकांची जर तपासणी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात ठेवायची की त्यासाठी लोखंडी अवजारांचा वापर करायचा नाही. जर लोखंडी अवजारांना गंज बर चढले असेल तर तो गंज किंवा बर त्या मातीमध्ये त्याचा अंश उतरू शकतो आणि आपलं जे माती परीक्षणाचा अहवाल आहे तर त्याचा निष्कर्ष चुकीचा येऊ शकतो. त्यासाठी जर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करायची असेल तर आपण हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे का लोखंडी अवजारांचा वापर करायचा नाही. त्याऐवजी तुम्ही एखाद्या लाकडी खुटीचा वापर करू शकता. आता शेतातील विविध ठिकाणी आपण खणलेल्या खड्ड्यांमधून मातीचे नमुने गोळा केल्यानंतर ते सर्व मातीचा नमुना एका ठिकाणी एकत्र करायचा आहे आणि
एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर त्याचा ढीग लावायचा. त्याच्यातील काडी कचरा असेल तो काढून टाकायचा आणि त्या ढिगाचे काय करायचे, समोरासमोरचे असे सारखे 4 भाग करायचे आहे आणि 4 भाग केल्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूचे 2-2 भाग काढून टाकायचे आणि त्यानंतर पुन्हा तो मातीचा ढीग पुन्हा एकत्र करायचा आहे. पुन्हा त्याचे 4 भाग करायचे आहे. त्यातील विरुद्ध बाजूचे दोन्ही भाग वगळायचे आहेत. अशा रीतीने साधारणपणे आपल्याजवळ अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत अशी आपल्याला कृती करायची आहे. आता ही जमा केलेली आपली जी माती आहे तर ही जर ओली असेल तर ही सावलीमध्ये वाळवायची आहे आणि ही माती ज्यावेळेस आपल्याला परीक्षणासाठी पाठवायची असेल तर त्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करायचा आहे. याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक पिशव्यांचा, खतांचा पिशव्यांचा वापर करायचा नाही आहे. तर शक्यतो प्लास्टिकचे स्वच्छ अशा पिशवीचा वापर करायचा आहे किंवा कापडी पिशवीचा सुद्धा तुम्ही मातीचा नमुना पाठवण्यासाठी वापर करू शकता. आता आपण पिशवीमध्ये मातीचा नमुना गोळा केल्यानंतर ज्यावेळेस माती परीक्षणासाठी आपण पाठवणार आहोत तर माती परीक्षणासाठी मातीचा नमुना पाठवत असताना त्या मातीच्या नमुन्यासोबतच आपल्याला काही माहिती भरणं किंवा पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की त्या मातीचा नमुना घेतल्याचा क्रमांक, मग आपण शेतातील वेगवेगळ्या ठिकाणचे जर मातीचे नमुने घेतले असेल तर ते क्रमांक टाकू शकता. त्याबरोबर नमुना घेतल्याची तारीख आणि शेतकऱ्याचं संपूर्ण नाव, त्याचं गाव आणि त्याच्या पोस्ट ऑफिस काय असेल जवळचं तर ते तिथं तुम्ही वर्णन त्याचं लिहायचं आहे. तालुका, जिल्हा ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या शेताचा सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक तर त्याचाही त्याच्यामध्ये उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. आता नमुन्याचं प्रातिनिधिक क्षेत्र, तर तुम्ही जर शेताला तुमच्या वेगवेगळ्या स्थानिक जर नावं दिली असेल स्थानिक भाषेमध्ये, समजा मग आपण जसं ओढ्याजवळचं शेत किंवा डोंगराजवळचं, पांदीकडचं वावर असं ज्या पद्धतीने आपण बोलत असतो तर त्याचं तिथं थोडक्यात नमूद करायचं आहे. म्हणजे ते मातीचा नमुना तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं हा कोणत्या शेतामधील नमुना आहे. त्याबरोबर शेताचं आपल्या बागायती शेत आहे किंवा जिरायत शेत आहे त्याचं वर्णन करायचं आहे आणि मागील हंगामामध्ये जर तुम्ही मातीचा नमुना घेण्याच्या पूर्वी जर काही पीक घेतलं असेल तर त्या पिकाचं नाव आणि त्याचं कोणती जात होती तर ते लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढं मग तुम्हाला मातीचा नमुना आल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीचं पीक घ्यायचं आहे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे. त्याबरोबर मातीची खोली, माती किती खोलीपर्यंत आहे तर त्याचे सुद्धा लिहायचं आहे. म्हणजे ते इंचामध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याबरोबर जमिनीचा उतार आहे, जमीन सपाट आहे तर त्याचं वर्णन करायचं आहे. त्याबरोबर जमिनीची विशेष लक्षणं असतात. काही जमिनी खारबट असतात, काही जमिनी चोपण असतात, काही जमिनी उपलाटाची वावर असतात किंवा आम्ल आणि इतर असे जे काही लक्षणं आहेत तर त्या लक्षणाच्या संदर्भातलं तुम्ही त्याच्यामध्ये वर्णन करायचं आहे. त्याबरोबर पाण्याचा निचरा कसा होतोय तुमच्या जमिनीमध्ये आणि सगळ्यात शेवटी मातीचा नमुना गोळा करणाऱ्याची काय करायची आहे, सही आणि तिचं नाव लिहायचं आहे. तर अशी सर्व माहिती झाल्यानंतर तो आपला मातीच्या नमुन्यासोबत ही माहिती लिहून ठेवायची आहे आणि त्याला बरोबर स्टेपल करायचं आहे. मातीचा नमुना पाठवल्यानंतर माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये मातीचा ज्यावेळेस नमुना तपासतात तर अहवालाप्रमाणे आपल्याला मातीचा सामू, मातीची क्षारता, त्यातील चुन्याचे प्रमाण, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, मग लोह, जस्त, बोरान, मॅंगनीज इत्यादीचे प्रमाणसुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेले असते. या माती परीक्षण अहवालावरून सर्वसाधारणपणे सामू 6.5 ते 7.5 पर्यंत असावा, कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होत असतात. सामू 6.5 पेक्षा कमी असल्यास तर त्यांना आम्ल जमिनी म्हणतात आणि सामू 7.5 पेक्षा जास्त असल्यास त्यांना विम्ल जमिनी असे म्हणतात. तर साधारणपणे 6.5 ते 7.5च्या दरम्यान मातीचा जर सामू असला तर ती पीक घेण्यायोग्य जमीन आहे असं आपण समजू शकतो. मातीचा नमुना तपासणीला दिल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला मातीचा अहवाल येतो तर त्यावेळेस आपल्याला काही खतांच्या शिफारसी केल्या जातात. तर त्या खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जर तृणधान्य पिकं असेल तर त्याच्यासाठी खताचा 4:2:2:1 म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, गंधक या प्रमाणामध्ये, तर कडधान्यासाठी 1:2:1:1 या प्रमाणामध्ये खताचा वापर करावा. त्याबरोबर माती परीक्षणावरती आधारित शिफारसीनुसारच जर खताचा वापर केला तर आपल्या अन्नद्रव्यांचं संतुलन साधता येतं. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर वापर करायचा असेल आपल्याला तर आपण फवारणी करू शकतो. फवारणीद्वारे सुद्धा आपल्या शेतातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मातीतील वापर वाढू शकतो.
पिकांचे अवशेष आणि हिरवळीच्या खतांचा देखील त्यासोबत वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याने सुद्धा आपल्या मातीचं चांगली प्रत सुधारू शकते. रासायनिक खतांचा वापर करत असताना बऱ्याच वेळा सेंद्रिय पदार्थांसोबतच करावं, जसं की मग कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत आणि शेणखत यांचाही त्याबरोबर वापर करायचा. आणि सेंद्रिय खताचा वापर नियमितपणे जर केला तर मातीचा सामू योग्यरित्या आपल्याला साधता येतो. म्हणजे जसं 6.5 ते 7.5च्या दरम्यान मातीचा सामू आपण आणू शकतो. विविध जीवाणू खतांचा वापर सुद्धा करू शकतो. मग जसं रायझोबियम असन, PSB असन, ॲझोटोबॅक्टर इत्यादी जीवाणू खतांचा सुद्धा वापर आपण करू शकतो. तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या मातीचे योग्यरित्या सामू वाढू शकतो. मातीमध्ये पीक वाढीसाठी आवश्यक ते अन्न घटकांचं प्रमाण योग्यरित्या राखू शकतो. त्याबरोबर चुनखडीविरहित जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा आणि त्याबरोबर मृद व जलसंधारण पद्धतीचा योग्यरित्या जर वापर केला तर आपण आपल्या खतांची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच आपल्या मातीचं सुद्धा आरोग्य चांगल्या रीतीने राखू शकतो. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण कळतं. तर आता ह्या अन्नद्रव्यांची वर्गवारी कशा रीतीने केली जाते तर पहा. म्हणजे जे मुख्य अन्नद्रव्य आहेत, नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी, तर यांची वर्गवारी अत्यंत कमी, जास्त कमी, मध्यम, थोडे जास्त, जास्त आणि अत्यंत जास्त या प्रमाणामध्ये केली जाते. तर त्यानुसारच खतांची सुद्धा शिफारस केली जाते. मग अत्यंत कमी अन्नद्रव्य असतील तर शिफारस मात्रेपेक्षा 50% या प्रमाणामध्ये आपण खतांची मात्रा देऊ शकतो. अशाच पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्याला जशी शिफारस केली असेल त्या प्रमाणामध्ये आपण खतांची मात्रा आपल्या शेतामध्ये देऊन आपण मातीचे संतुलन योग्यरित्या साधू शकतो. तर आता ह्या मातीचं परीक्षण केल्यामुळं जमिनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचं आपल्याला प्रमाण कळतं. उदाहरणार्थ जर आपल्याकडे नत्राचं प्रमाण कमी असल्यास विविध पिकांसाठी शिफारस केलेल्या खत मात्रेत 25% वाढ करू शकतो आणि हेच प्रमाण जर जास्त असेल तर शिफारसीत केलेल्या खत मात्रेमध्ये 25% आपण कमी करू शकतो. मात्र जर अन्नद्रव्याचे जमिनीमध्ये जे प्रमाण आहे ते जर मध्यम असेल तर पिकाच्या शिफारसीत खत मात्रा जी दिलेली आहे ती मात्र तशीच द्यायची आहे. मग अशा प्रकारे आपण जमिनीतील अन्नद्रव्याच्या वर्गीकरणाप्रमाणे विविध पिकांसाठी नत्र, स्फुरद, पालाशच्या शिफारसीत खत मात्रेमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आता माती परीक्षणाची गरज काय आहे? सर्वसाधारणपणे पिकाला कर्ब, हायड्रोजन, प्राणवायू, नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची, त्याबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची आणि लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरान, मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यापैकी नत्र, स्फुरद, गंधक, लोह आणि जस्त ही जी अन्नद्रव्ये आहेत यांची जर कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतांमध्ये आढळून यायला लागलेली आहे. आणि जर खतांचा असमतोल वापर अशा पद्धतीने जर व्हायला लागला तर भविष्यामध्ये काय होऊ शकतं, आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडू शकतं. त्याबरोबर जमिनीची सुपीकता कमी होऊन पिकाची उत्पादकता सुद्धा घटू शकते आणि त्यामुळं निकृष्ट असे आपल्या जमिनीचा दर्जा होऊ शकतो. मग हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्वतःच्या जमिनीचं माती परीक्षण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसारच येणारे ज्या काही शिफारसी असेल त्या शिफारसीप्रमाणे खतांचा वापर करणं आणि जमिनीचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्या पिकाच्या उत्पन्नात वाढ होईल आणि खताच्या वापरावर जो आपला अनावश्यक अवाजवी असा जो खर्च होतो तो नक्कीच कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण माती परीक्षणाचे फायदे पाहूयात. माती परीक्षण केल्यामुळं आपल्या जमिनीतील जे घटकांचे प्रमाण आहे ते आपल्याला समजतं. त्याबरोबर जमिनीमध्ये काही दोष असतील तर ते आपल्या लक्षात येतात. जमिनीच्या प्रकारानुसार आपण पिकांची निवड आणि नियोजन करू शकतो. जमीन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येतील. खताची संतुलित मात्रा मिळाल्यामुळं आपले जे पीक आहे तर त्या पिकाची वाढसुद्धा चांगली होऊ शकते आणि आवश्यक तेवढेच त्याच मात्रेमध्ये आपण जर खत दिलं तर आपली आर्थिक बचत होते चांगली. जमिनीमध्ये संतुलित खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमताही टिकून राहते. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता आजमावता येते आणि जमिनीचे प्रकार निश्चित करता येतात. म्हणून मग माती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खतांचा, जैविक खतांचा आणि रासायनिक खतांचा पुरवठा आपण जर एकात्मिक पद्धतीने जमिनीला जर केला तर आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवण्याबरोबर आपल्याला पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. नमस्कार मित्रांनो, तर आत्ताचा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल अवश्य आम्हाला कळवा आणि मल्टीस्किल फाउंडेशन कोर्सच्या संदर्भातील अधिकाधिक प्रॅक्टिकल पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.